येणारे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चॅलेंज म्हणजे आव्हान आणि सध्याच्या घडीला दोन्ही टीम एकमेकांसमोर आव्हान ठेवण्यासाठी सज्ज झालेत. सलामीची जोडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. निशांत आणि सूरज आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर कौस्तुभ आणि निशांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कुंजन. सूरज पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं, एक सिंगल फक्त कंप्लीट केली कौस्तुभने. या क्षणाला खऱ्या अर्थाने रणनीती बदलली निशांतने, कारण गेल्या अनेक सामन्यांमध्ये ॲज अ ओपनर म्हणून तो देवेशला घेऊन यायचा, परंतु या क्षणाला कुठेतरी एक नवी रणनीती घेऊन उतरलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आराध्य चॅलेंजर हा संघ लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 15 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला जातोय. 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. या बॉलवर आक्रमण केले, लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. तत्पूर्वी बॉल जज केल्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा, 4 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. एकंदरीत या स्पर्धेचा असा दुसरा दिवस, डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सूरज आज कॅप्टन म्हणून सध्याच्या घडीला त्यांनी पहिले षटक हाताळले या मॅचमध्ये. निशांतसाठी हा बॉल उडवलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, ताकदीचा पुरेपूर वापर केला, परंतु या क्षणाला तेवढ्याच ताकदीचा झेल पकडला कुंजन कोळीने. आणि ज्या विकेटसाठी जाया विणलं होतं टीम देव चॅलेंजर या टीमने, त्या जायामध्ये फलंदाज अडकत असताना एक मोठा धक्का टीम आराध्या चॅलेंजर या टीमला निशांत कोळीच्या स्वरूपामध्ये. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून टीम आराध्या चॅलेंजरला, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झाला आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज देवेश पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय. नो लुक स्ट्रोक खेळत असताना चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे देवेशच्या बाटमधून येतोय हा दैदिप्यमान स्ट्रोक. चौकार पाहायला मिळालाय. एक रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होता आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 9 रन, 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक दिमागदार सोया आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय.
एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. चला 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं देव चॅलेंजर संघ कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाज कुंजन. गोलंदाज कुंजनचा पहिला बॉल वेट अँड वॉच ही भूमिका वापरली फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला देवेश आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. भरपूर चांगला खेळ अपेक्षित असेल, कारण भरपूर मोठी बोली या खेळाडूवर लावली गेली ऑक्शन 16 मध्ये. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर तैनात होता. प्रयत्न चांगला होता, परंतु या क्षणाला प्रयत्न असफल झाल्यानंतर त्या मिळालेल्या संधीचं केले सोनं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण जर पॉइंट टेबल पाहिलं तर त्यामध्ये देव चॅलेंजर आज 7व्या क्रमांकावर आहे आणि आराध्य चॅलेंजर 8व्या क्रमांकावर आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. फिल्डर थोडासा दूरवर, चेंडूने वेग धारण केलं. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप, रन मिळतील 4. हा येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ ओपनर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता. निशान कोळीच्या समेत टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर आतापर्यंत रन होतात 17 रन, 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. कुंजनचा हा बॉल खोलवर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका तर जरूर चांगला होता. एक सिंगल मिडविकेटच्या दिशेने फिल्डर तैनात. या क्षणाला रनआउटची संधी आणि दुसरा फलंदाज गमावलाय. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना कौस्तुभ मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज योगेश पाटील. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगलं योगदान राहिलं होतं आपल्या टीमसाठी, परंतु या मॅचमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आराध्य चॅलेंजर या टीमला, कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना त्यावेळेस धावफलकाचा वेग वाढवणं, षटकार चौकारांची आतिषबाजी, एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये, दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये, आणि त्यानुसारच तुम्हाला एक मोठा स्कोर हा मात्र उभारायचा असतो. आणि तेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला साकारावं लागेल योगेश पाटील आणि देवेश कोळीला या मॅचमध्ये. खोलवर पद्धतीचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. पॉइंटला फिल्डर आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली, कारण त्याला माहिती आहे आतापर्यंत देवेशने चांगला खेळ केला आहे, चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. आणि एखादा बॅट्समन ज्यावेळेस सेट बॅट्समन असतो ना, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला रोटेट करणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते दुसऱ्या बॅट्समनला. तीच जम्याची बाजू पाहून एक चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे या स्पेल नंबर 2 मधला. कोलर पद्धतीचा हा बॉल, बॉटमॅनचा चांगला वापर केला, स्किल चांगली वापरली. हा स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल कंप्लीट होते. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 20 रन 10 रनच्या सरासरीने होतात. स्पेल नंबर 3 साठी हितेश कोहलीला आमंत्रित केले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातोय. त्या 15 मिनिटांमध्येच तुम्हाला मात्र 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हितेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट. देवेशसाठी हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने रायगड ग्रामीण क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं, वाघिवलीवाडा या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारे खेळाडू लेजंड ऑफ रायगड अर्थातच लालचंद गावनसर देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आज देखील ते आपल्या टीमच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक स्पर्धांमध्ये. त्याचबरोबर वल्लभ गावचे अनिलजी टेंबे सर आणि गणेशजी टेंबे सर हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संधी प्राप्त होती, परंतु ती संधी गमावली आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर होत असताना इथे 6 बॉल स्विच हिट केलाय. फिल्डर थोडासा दूरवर आहे. डीपमधून फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 27 रन. 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीची वेळ झाली. घड्याळात देखील 12 वाजून 38 मिनिटं होतात. आज मात्र लवकरात लवकर आजचा लॉट कंप्लीट होईल अशी आशा प्रत्येक खेळाडू आयोजकांना आहे. त्यासाठी वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमकडून आणि प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा हितेश. पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती त्याला करायची होती, परंतु या क्षणाला टायमिंग थोडंसं चुकलं. कॉन्डिनेशन चुकल्यानंतर 1 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 28. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे 6 बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅकअपसाठी फिल्डर होते ते देखील थोडेसे फंबल झाले. 1 रन बॅटच्या साह्याने या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 29. 29 रन. ओव्हर नंबर 3 ही मार्गस्थ आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. जर 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला तर कुठेतरी एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते. अक्रॉस द लाईन फलंदाज झाला, परंतु त्यानंतर रनआउटची संधी असताना फेकी थोडीशी उशिरा झाली आणि त्याचाच मोबदला मिळाला. फलंदाज देवेशला 1 रन आली. टीमची धावसंख्या 30. अजूनही शेवटचा अंतिम बॉल या क्षणाला शिल्लक आहे. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. टायमिंग अप्रतिम होतं, परंतु चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग थोडीशी चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं, परंतु विकेट राखावा लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण आतापर्यंत 2 महत्त्वाचे फलंदाज गमावलेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आराध्य चॅलेंजर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 2 गडी बाद 31 रन. 31 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. तर चला नेक्स्ट मॅच हृदय गॅलेक्सी वॉरियर आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये लालबाग वॉरियर. दोन्ही टीमचे कॅप्टन नयन कोई, ज्युनियर नयन कोई आणि सिनियर नयन कोई ऑन स्क्रीन आपण पाहतोय. ही आकर्षक ट्रॉफी क्रिस्टलची जी 35 किलोची आहे, कैलासवासी कृष्णा शनिवार कोई यांच्या स्मरणार्थ सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केली गेली. कोण होणार चॅम्पियन या ट्रॉफीवर मात्र कुठल्या टीमचं अक्षर लिहिलं जाणार सुवर्ण अक्षरामध्ये या प्रश्नाचं उत्तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 संघांचा सहभाग आणि 8 संघांमधून कोणता संघ असेल जो भाग्यवान ठरेल
2025 आणि 7व्या पर्वाचा विजेता आणि ही चमचमती क्रिस्टलची ट्रॉफी कोणता कॅप्टन कोणता संघ मालक मात्र खऱ्या अर्थाने जिंकेल. स्पेल नंबर 4 आणि 4थ्या ओव्हरसाठी प्रफुल्ल कोई. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल मिडविकेटच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे स्ट्रोक केला मिडविकेटला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन आतापर्यंत होतात. रोनक आपण जर पाहिलं ना तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये जर 3 षटकार जर आले तर कुठेतरी एक चांगला खेळ मात्र जरूर पाहायला मिळू शकतो टीम आराध्या चॅलेंजर या टीमचा. परंतु त्यासाठी आक्रमकता करावी लागेल. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. देवेशच्या बॅटमधून येतोय लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. याच फटक्याची प्रतीक्षा होती आणि तो फटका येत असताना हा षटकार पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय जसा टप्पा पडला त्यानंतर फलंदाजाने आपली मोमेंट बदलली. तर चला टॉससाठी या लालबाग वॉरियर्स आणि हृदय गॅलेक्सी या टीमचे कॅप्टन ज्युनियर नयन कोई आणि सिनियर नयन कोई आपण दोघांनी टॉससाठी यायचं आहे. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. चला सिनियर नयन कोई आपण या टॉससाठी आमच्यापर्यंत ज्युनियर नयन कोई टीम कॅप्टन हृदय गॅलेक्सी या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 40 रन आतापर्यंत होत आहेत. रनआउटची संधी होती परंतु 1 रन या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. अजूनही रोनक आपण जर या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. योगेश पाटीलमध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची परंतु ती क्षमता दाखवावी लागेल सध्याच्या घडीला या मॅचमध्ये. योगेशसाठी हा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल त्याने जज केलाय फक्त एक सिंगल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. कारण एखादा फलंदाज ज्यावेळेस खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात मोठमोठे स्ट्रोक तो खेळतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र योगेश आणि देवेशच्या बाबतीत पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये जर 2 षटकार आले तर कुठेतरी रंगत वाढताना पाहायला मिळेल या टार्गेटमध्ये. पुन्हा एकदा दिशा भरकटली प्रफुल्लने. अशा धावा प्रफुल्लला रोखाव्या लागतील कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग कराल ना त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण ठरू शकतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर होता. थोडासा फंबल झाला. सेकंड अटेम्प्टला त्यांनी बॉल जज केला. एकच सिंगल कंप्लीट केली परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. रनआउटची संधी. स्ट्राईक रोटेट करायची होती योगेशला कारण त्याला माहिती आहे फलंदाज देवेश आता मात्र सेट आहे. जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी धावफलकाची गती वाढताना पाहायला मिळेल स्कोरबोर्डवर. भरपूर लांबटीचं षटक. काल देखील 12 बॉल रिलीज केले होते या बॉलरने. तर चला नयन कोई आपण टॉससाठी या लालबाग वॉरियर टीमचे कॅप्टन. या शेवटच्या बॉलवर आक्रमण केलंय. यासाठीच केला होता खऱ्या अर्थाने अट्टहास की ज्याचा शेवट गोड व्हावा आणि ज्या प्रकारे योगेशने मात्र विकेट त्याची गमावली
संधी दिली देवेशला आणि देवेशच्या बॅटमधून हा दैदिप्यमान षटकार पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 52 रन आणि 53 रनचं टार्गेट असेल. तर चला टॉस केला जातोय देवर्षी कोळी यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय टीम हृदय गॅलेक्सी. नयन, जशी मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. आजच्या दिवसामध्ये 3 सामने केलेत आणि त्यामधील फक्त एकच सामन्यामध्ये टॉस पराभूत झाला नयन. वेलकम रोहित कोई, आपलं देखील सरसे स्वागत. लकी कोई यांचं देखील सरसे स्वागत. त्रेपन्न धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यश आणि त्याच्या समेत फलंदाज सूरज पंडित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पिवनचं पहिले षटक. गोलंदाज देवेशचा पहिला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. झेलची संधी निशानने टिपलाय हा झेल. या मॅचमध्ये एका नव्या रणनीतीसह उतरलाय. आराध्या चॅलेंजर आज संघाने पहिल्या बॉलवर एक मोठा विकेट प्राप्त केला देवेशने. यशला त्याने बाद केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊनचा खेळाडू कुंजन कोई गोलंदाजी करत असताना कुंजनच्या विरुद्धमध्ये आतापर्यंत देवेशने चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, परंतु त्याची परतफेड करण्याची संधी सध्याच्या घडीला चालून आली फलंदाज कुंजनला. या बॉलवर लॉफ्ट केलाय.
टायमिंग चांगलं होतं. मिड विकेटला फिल्डर आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तत्पूर्वी दोन्ही फलंदाज भरपूर वेगाने धावलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने समीकरण बदललंय. 22 मध्ये 51 करायचे आहेत. स्ट्रायकिंग गेला फलंदाज आहे कुंजन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला झेलपासून थोडासा दूरवर होता फलंदाज. एकच रन या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा, अजूनही 50 करायच्या आहेत. 21 मध्ये 21 बॉल 50 रन, एक थरार रम्य 16. बाउन्सर होता, जसा टप्पा पडला ओसी घेणारा बॉल, परंतु त्याला दिले प्रत्युत्तर. रन मिळतील 4. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना सामन्याचे चित्र बदलणारा हा स्ट्रोक 20 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 46. उद्याच्या दिवसामध्ये याच क्रीडांगणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक म्युझिकल बीट्स आयोजित सिद्धिविनायक प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बंडी दादा ठाकूर, आपले देखील सरचे स्वागत. शेवटचा अंतिम बॉल, अजूनही 40 रन पूर्ण करायचे आहेत 19 बॉलमध्ये. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये एक चांगलं कमबॅक पाहायला मिळेल देव चॅलेंजर या टीमचं. आखूड पद्धतीचा हा बॉल विकेट कीपर निशान बॉल जज करेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन, समीकरण बदलले 18 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 39. 18 बॉल आणि 39 रनची आवश्यकता अजूनही आहे या मॅचमध्ये. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. बंटी दादा ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन तर करेश मुंबईकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्ते बंटीदादा ठाकूर यांचा सन्मान देखील आपल्या शुभस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देवो भव, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, रेशीम दागिने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं असलेलं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि आदेश ठाकूर यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आदेश आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. सिंगल कंप्लीट केली 13 रन, 17 मध्ये 38ची गरज. आदेश ठाकूर यांचा देखील एक विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावर होतोय. धीम्या गतीचा हा बॉल, लाईन मिस केली, नियंत्रण थोडंसं चुकलं फलंदाजाचा. प्रत्येक डॉट बॉल दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय देव चॅलेंजर या टीमला. दोन्ही टीमच्या नावाच्या पुढे आहेत चॅलेंजर्स, परंतु सध्याच्या घडीला चॅलेंज करत असताना कुठेतरी या आव्हानाला, या बॉलवर आक्रमण केलंय. टायमिंग जरूर चांगलं होतं, झेलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि आदरणीय ॲडव्होकेट राणा सिंग सर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरच स्वागत. त्यांचं देखील सरच स्वागत असेल दिवाळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये.
टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 13 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाची आतुरतेने तमाम प्रेक्षक वाट पाहत होते तो फलंदाज मात्र विघ्नेश गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. 16 मध्ये 38 करायचे आहेत. 15 मध्ये पहिलाच बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे अपील केली परंतु एकच रन ॲड होईल. 14 मध्ये आता मात्र 37 करायचे आहेत. 14 बॉल. चौदा बॉलमध्ये अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. तर विघ्नेश गरत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. त्यांचेच बंधू ऋषिकेश गरत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी विघ्नेश गरत यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकुड पद्धतीचा हा बॉल परंतु या क्षणाला रनआउटची संधी आहे. बॅकअपसाठी दूरवर फिल्डर नव्हता परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली 23 रन. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 30 रन. बारा बॉलमध्ये 30 करायचे आहेत आणि स्पेल नंबर 3 साठी स्वतः टीमचा कॅप्टन निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल काही गती परिवर्तन पाहायला मिळालं. जसा टप्पा पडला ना थोडंसं प्रभावित केलं फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पंडित 11 मध्ये 30 करायचे आहेत. 11 मध्ये 5 षटकार मारावे लागतील. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. हार मानण्यासाठी तयार नाही कारण आतापर्यंत एकही सामना आराध्य चॅलेंजर या टीमने जिंकलेला नाही. एक सामना ते टाय झालेत तर हा सामना जिंकणे इम्पॉर्टंट असेल. लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल लॉंग ऑफच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. लक्षच्या माध्यमातून नऊ मध्ये 29 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विघ्नेश गरत. प्रत्येक षटकारासाठी ऋषिकेश गरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या फलंदाजासाठी. परंतु नो बॉलचा इशारा आलाय. या बॉलवर आक्रमण केलंय. फटका चांगला होता. प्रयत्न तेवढाच चांगला केलाय फिल्डरने. कौस्तुभ त्या ठिकाणी तैनात होता आणि फ्रीच्या बॉलवर फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलणे 8 मध्ये 27. जर 2 बॉलमध्ये एखादा फटका आला तर या मॅचमध्ये कुठेतरी पुनरागमन करू शकतो संघ देव चॅलेंजर. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर तैनात. झेल सोडला कौस्तुभने. 7 मध्ये 26 करायचे आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते. थोडासा कठीण होता हा झेल.
फुलटॉस, परंतु रन मिळतील 6. हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विघ्नेश घरतच्या माध्यमातून आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झाले ऋषिकेश दादा घरत यांच्या माध्यमातून या फलंदाजासाठी. टायमिंग अप्रतिम होतं. समीकरण बदलले. 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत त्या म्हणजे 20 रन. 6 बॉलमध्ये आता मात्र 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. कोणत्या बॉलरवर विश्वास दाखवला जाईल हे प्रश्नचिन्ह देखील असेल या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 20 रन करायचे आहेत. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. आपण जर पाहिलं तर कारण जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्षण कठीण वाटेल त्यावेळेस स्वतःला सांगा की संकटाची कसोटी अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. गोलंदाजीच्या मार्कवर योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं परंतु या क्षणाला टिपलाय हा झेल. या मॅचमध्ये योगेशने पुन्हा एकदा एक पकड निर्माण करून दिली. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सूरज पंडित आणि आणखीन एक धक्का टीम देव चॅलेंजर या टीमला आपल्याला पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं प्रात्यक्षिक क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विकी कांबे सुजल यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कॅमेरा वर्क. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. प्रितेश कोळी आलाय ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु सध्याच्या घडीला समीकरण बदलले. 5 मध्ये 20 करायचे आहेत. टीम देव चॅलेंजर या टीमला अगेन्स्ट आराध्या चॅलेंजर या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना योगेशचा हा बॉल आकुड पद्धतीचा बॉल थोडंसं प्रभावित केलं फलंदाज प्रितेशला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. 4 मध्ये आता मात्र आवश्यकता आहे 19ची. 4 बॉलमध्ये 3 षटकार या मॅचमध्ये विजय संपादन करून देऊ शकतात, परंतु त्यासाठी आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं, परंतु सध्याच्या घडीला आक्रमकता आणि फक्त आक्रमकता करावी लागेल. लॉफ्ट केलाय विघ्नेशने. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. हा दुसरा षटकार आलाय आणि आणखीन 1000 ऍड होत असताना टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऋषिकेश घरत यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळते या फलंदाजासाठी. 3 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमना 1-1 पॉइंट दिले जातील. आतापर्यंत एक सामना टाय झालाय टीम आराध्या चॅलेंजर या टीमचा. 2 बॉलमध्ये 13. विघ्नेश घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा वेध योगेश पाटीलने केले कमबॅक. आता मात्र 2 बॉल आणि 13ची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. या बॉलवर प्रफुल्लच्या बॅटमधून येतोय हा प्रेक्षकांची मन प्रफुल्लित करणारा स्ट्रोक. हा षटकार आलाय. सामन्याचं चित्र मात्र बदललेलं आहे. 1 बॉल आणि आता मात्र 7 रन. चौकार या ठिकाणी घोषित केलाय. चौकार आलाय. 1 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 बॉलमध्ये 9 रन देखील झाल्यात. लाईन चांगली होते आणि सामना जिंकलाय टीम आराध्या चॅलेंजर या टीमने. एकंदरीत या स्पर्धेतील पहिला विजय त्यांनी प्राप्त केलाय
आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच चला टीम हृदय गॅलेक्सी नयन कोळी आणि टीम आपण मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्याचा हिरो ठरलाय ज्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली संघ अडचणीच्या काळामध्ये असताना. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे हे प्रात्यक्षिक ज्या खेळाडूने दाखवलं. ज्या खेळाडू